विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भारताला संविधान सुपूर्द केलं आणि त्या संविधानाच्या माध्यमातून हा संपूर्ण भारत देश आज जगामध्ये चाललेला आहे। भारत देशामध्ये संविधानाच्या माध्यमातून 85% लोक ह्या ठिकाणी SC ST NT VGNT आणि OBC ह्या महिला असतील त्याच पद्धतीने पुरुष असतील या सर्वांना या ठिकाणी समान अधिकार देण्याचं कार्य भारतीय संविधानाच्या माध्यमातून झालं। परंतु आज नाशिकमध्ये पालकमंत्री गिरीश महाजन हे प्रजासत्ताक दिनी ज्यावेळेस गेले त्यावेळेस विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं त्यांनी या ठिकाणी नाव घेतलं नाही। त्या ठिकाणी माझी भीमकन्या माधवी जाधव यांनी त्या ठिकाणी सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं गिरीश महाजन यांनी या ठिकाणी नाव घेतलेलं नाही, आम्ही त्यांचा धिक्कार करतो आणि ती न्यूज संपूर्ण महाराष्ट्रभर पसरलेली आहे। आम्हाला असं वाटतं की गिरीश महाजन यांनी ज्या पद्धतीने विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव प्रजासत्ताक दिनी घेतलं नाही हे जाणून बुजून घेतलेलं नाही असा आमचा आरोप आहे। कारण की गांधीजींचा जो खून झाला तो गोडसेने खून केला आणि गोडसेने त्या ठिकाणी हिरवी चादर पांघरलेली होती की जेणेकरून या देशामध्ये हिंदू मुस्लिम दंगल घडली गेली पाहिजे होती। मग मला असं वाटतं आजचा गोडसे हा का, कारण की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं या ठिकाणी नाव न घेणं म्हणजेच या ठिकाणी BJPचा हा गोडसे या ठिकाणी आम्ही त्याचा धिक्कार करतो।